जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 7वा चतुर्दश ब्रह्मनाम समास 7वा साधन प्रतिष्ठा निरूपण नाम श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। वस्तुसी जरी कल्पावे तरी ते निर्विकल्प स्वभावे तेथे कल्पनेच्या नावे शून्याकार। श्री समर्थांनी दशक 7 ज्याचं नाव आहे चतुर्दश ब्रह्मनाम आणि समास 7 मध्ये समर्थ साधन प्रतिष्ठा निरूपण आपल्याला आज श्रवण देतात आहे। कालपर्यंत आम्ही बौद्ध मुक्त निरूपण श्रवण केलं। ज्यांनी ब्रह्मप्राप्ती केली आहे, ब्रह्म जाणलं आहे, अशा लोकांनी जी साधनं केली त्या साधनेला टाकावं की सोडून द्यावं या संदर्भामध्ये श्री समर्थांनी या समासाची रचना केलेली आहे। या समासाचं नावच समर्थांनी साधन प्रतिष्ठा असं ठेवलेलं आहे। शब्द फारच सुंदर आहे। साधनाला प्रतिष्ठा प्राप्त करून देणे म्हणजे एखादी गोष्ट साध्य झाल्यानंतर सामान्यतः साधनाकडे दुर्लक्ष केले जाते। तसे समजा एखाद्या साधकाने साधना केली आणि त्या साधनेतून त्याला ब्रह्मप्राप्ती झाली। आता त्याच्या लक्षात येतं की ब्रह्मप्राप्ती झाल्यानंतर या साधनेची काय गरज आहे, म्हणून ते साधन टाकून देण्याची इच्छा आहे, सोडून देण्याची इच्छा आहे। म्हणून या साधनेला सर्वांनीच प्रतिष्ठा प्राप्त करून द्यावी, नव्हे तर आम्ही सर्व साधकांनी साधनेला सोडू नये असा आग्रह श्री समर्थ या ठिकाणी घेतात आहे। जप, ध्यान, पूजा, अर्चा, नामस्मरण अनेक साधना आहेत। ज्या ज्या साधनांनी आम्हाला भगवंताकडे जाता येईल ते साधनं आम्हाला अत्यंत योग्य आहे आणि त्या साधनांचा आम्ही वापर करावा आणि गरजेनुसार करावा। म्हणजे जपही करणे गरजेचे आहे, पूजा अर्चाही करणे गरजेचे आहे, ग्रंथ वाचनाचीही गरज आहे, श्रवणाचीही गरज आहे, मननाचीही गरज आहे। आणि हे सगळं कसे आहेत, हे सगळे साधनच आहेत, भक्तीची साधनं म्हणू आम्ही त्याला। या सर्व साधनांच्या माध्यमातून भगवंतापर्यंत पोहोचणे आणि भगवंत प्राप्त झाल्यानंतर या साधनाचं मग काय करायचं, तर समर्थ सांगतात की साधन प्रतिष्ठा यामध्ये साधन सोडू नये। म्हणून पहिल्याच ओळीमध्ये समर्थ म्हणतायत, वस्तुसी जरी कल्पावे तरी ते निर्विकल्प स्वभावे तेथे कल्पनेच्या नावे शून्याकार। तथापि कल्पू जाता नये कल्पनेच्या हाता ओळखी ठाई न पडे चित्ता भ्रंश पडे। श्री समर्थांनी पहिला शब्द वापरला आहे वस्तुसी जरी कल्पावे। आता वस्तू हा शब्द कोणाशी आहे हो, आपण मागे पण ऐकलेला आहे। वस्तू हा शब्द परब्रह्माशी आहे, परब्रह्मासाठी वापरला आहे, कारण परब्रह्माला परब्रह्म म्हणणं सुद्धा चालत नाही, म्हणून त्याला सद्वस्तू किंवा वस्तू असे कल्पिलेले आहे। म्हणून इथे म्हटलं आहे की वस्तुसी जरी कल्पावे तरी ते निर्विकल्प स्वभावे। मुळामध्ये जिची आम्ही कल्पना करतो आहे ती कल्पनातीत असल्यामुळे म्हणजे निर्विकल्प असल्यामुळे आणि ती स्वभावतः असल्यामुळे तेथे कल्पनेच्या नावे शून्याकार। काय कल्पना करणार आम्ही त्याची हो, कल्पनाच करता येत नाही, कारण ती वस्तू सत्वस्तू कल्पनातीत आहे। पण तरी सुद्धा आम्ही कल्पू गेलो, तथापि कल्पू जाता नये कल्पनेच्या हातात। ठीक आहे, कल्पना करण्याचा प्रयत्नही जरी आम्ही केला तरी सुद्धा ती सद्वस्तू म्हणजे परब्रह्म आमच्या हातात काही येणार नाही। म्हणून पुढे समर्थ म्हणतात, ओळखी ठाई न पडे चित्ता भ्रंश पडे। तिची ओळखी होणार नाही आणि आम्हाला संभ्रम निर्माण होईल, भ्रम पडेल। म्हणून पुढे म्हटलं आहे, काही दृष्टी सची न दिसे मनास तेही न भासे, न भासे न दिसे कैसे ओळखावे। कसं काय ओळखावं, जिला आम्हाला जाणायचं आहे ती वस्तू सद्वस्तू म्हणा, ती आम्ही पाहिलीच नाही, तिचा अनुभव आम्ही घेतलाच नाही, जिची आम्ही कल्पना केलीच नाही किंवा कल्पना केली तरी कल्पना केली जात नाही, मग तिला कसं जाणावं। किती प्रश्न आहे उत्तमाचा, बरोबर आहे। तिला कसं जाणावं म्हणजे परमेश्वराला कसं ओळखावं, परब्रह्म कसा जाणावा, तर श्री समर्थ म्हणतात, काही दृष्टी सची न दिसे मनास तेही न भासे। मनाला सुद्धा ते जाणवू शकत नाही, भासवू शकत नाही, न भासे आणि न दिसे, ते भासतही नाही आणि ते दिसतही नाही। मग कैसे ओळखावे, आम्ही त्याला ओळखावं तरी कसं, हा शिष्याचा प्रश्न आहे। म्हणून समर्थांना प्रश्न विचारणारे शिष्य हेच एवढ्या उंचीचे आहेत, त्यामुळे समर्थांना सुद्धा ब्रह्मज्ञान तेवढ्या उंचीवर जाऊन सांगावं लागतं, कारण समर्थांकडे सगळी साधन सामुग्री आहे हो। समर्थांचा एवढा अभ्यास आहे की तेवढा अभ्यास आपल्याला जमणारही नाही। म्हणून समर्थ म्हणतायत, पाहो जाता निराकार मनासी पडे शून्याकार, कल्पू जाता अंधकार भरला वाटे।
किती सुंदर दिले बघा समर्थाने. परब्रह्माचं स्वरूप आम्ही जाणत असताना एक लक्षात येतं की पाहू जाता निराकार परब्रह्म कसा आहे हो, पाहिलाच नाही आपण तर काय उत्तर देणार हो. तो शब्दातीत आहे, शब्दाने सांगताच येत नाही. अनेक लोक म्हणतात ना, काय हो देव दिसला का? दिसणे आणि पाहणे हा विषयच नाही आहे, कारण तो अनुभवण्याचा विषय आहे. देव हा परब्रह्म हा अनुभवण्याचा विषय आहे. पाहिला का दिसला का हा प्रश्नच उरत नाही. म्हणून म्हटलंय निराकाराला पाहो जाता निराकार. निराकाराला पाहायला गेलं असताना आता त्याला आकारच नाही तर कसं बघायचं? मनासी पडे शून्याकार. ज्याला आकारच नाही आहे त्याला आम्ही काय पाहणार आहोत? तो निराकार आहे. त्या निराकाराला पाहत असताना त्या मनाला ते शून्याकार वाटते, काही त्याला आकार नाही. म्हणून म्हटलंय कल्पू जाता. आणि कल्पनेत जर आम्ही तिथे प्रवेश केला तर सगळीकडे आम्हाला अंधार भरल्यासारखा वाटतो आहे. परब्रह्म कसं जाणावं मग? म्हणून समर्थ म्हणतात कल्पू जाता वाटे काळे, ब्रह्म काळे ना पिवळे, आरक्त निळे ना धवळे, वर्ण रहित. परब्रह्म याची जर आम्ही कल्पना केली, डोळे बंद करून जर बघितलं तर आम्हाला काय दिसेल हो? मुळात डोळे बंद केल्यानंतरही आम्हाला आमचा संसारच दिसतो. पण एखादा असा आहे ज्याने ब्रह्माची कल्पना करण्यासाठी डोळे बंद केले असतील तर संसार बाजूला सारला जाईल, जसं संत तुकाराम महाराज. पण डोळे बंद केल्यानंतर सुद्धा आम्हाला अंधारच दिसेल. म्हणून समर्थ म्हणतायत कल्पू जाता वाटे काळे, कल्पू जाता अंधकार भरला वाटे. सगळीकडे अंधकार भरलेला आहे. आंधळ्या माणसाला सगळीकडे अंधार दिसतो. डोळे बंद केल्यावर आपणही आंधळेच होतो. म्हणून म्हटलंय कल्पू जाता वाटे काळे. कल्पना करू लागले तर तो अंधार काळा वाटतो, पण मुळामध्ये ब्रह्म काळही नाही आणि समर्थाने सांगितलं पिवळही नाही, आरक्त म्हणजे लालही नाही आणि निळेही नाही, किंवा ढवळे म्हणजे पांढरेही नाही. म्हणजे ब्रह्माला रंग नाही, ते रंगहीन आहे, म्हणून वर्णरहित असा शब्द वापरला आहे. ब्रह्माला आकार आहे म्हणून ब्रह्माला आकार नाही, ब्रह्माला गंध नाही, ब्रह्माला रंग नाही, या सगळ्या गुणांच्या तो पलीकडे आहे. गुणातीत आहे, गुणातीत गुणांच्याही पलीकडे आहे. म्हणून म्हटलंय जया वर्ण व्यक्ती नसे, वर्ण नाही भासाहून अनारीसे, रूपची नाही कैसे ओळखावे. आम्हाला ज्या गोष्टी भासतात ते भास सुद्धा सत्यतेला धरून असतात. कुठलाही भास होऊ शकत नाही माणसाला. पायाखाली दोरी पडली, कुठला होऊ शकत नाही हो सांगा? सगळे भास होतात. पायाखाली दोरी पडली आहे, त्यावर पाय पडल्यावर तो साप वाटतो की नाही? याचा अर्थ साप पाहिलेला आहे, सापाची अनुभूती आहे. ज्याची आम्ही कल्पना करतो ती कल्पना सुद्धा आमच्या वस्तुस्थितीला धरूनच कल्पना करू शकतो. त्या पलीकडे आम्हाला जाता येत नाही, कारण कल्पना करण्यासाठी सुद्धा कुठेतरी कल्पना असली पाहिजे ना. म्हणजे चित्रात दिसणाऱ्या एखाद्या गोष्टी त्या कुठेतरी वास्तव्यात असतात, म्हणून त्या चित्रात दिसतात. चित्रकार असेल, कवी असेल, एखादा गायक असेल, तो सुद्धा त्याच गोष्टीचं प्रतिपादन करू शकतो. त्याच गोष्टी तो त्या चित्रात, कल्पनेत, त्याच्या त्या साधनेमध्ये, त्याच्या साहित्यामध्ये, त्याच्या कलेमध्ये तो मांडू शकतो, ज्या गोष्टी वास्तव्याला धरून आहेत. अवास्तव तरी काय, अवास्तव मांडताच येत नसते, कारण अवास्तव कल्पना सुद्धा करू शकत नाही. ते कल्पनातीत आहे. तसं परब्रह्म हे कल्पनातीत असल्यामुळे त्याची कल्पनाही करता येत नाही. आणि म्हणून श्री समर्थांनी वर्ण व्यक्त नसे, भासाहून अनारिसे, भासाच्याही पलीकडे आहे, रूपची नाही कैसे ओळखावे. काहीतरी खूण असली पाहिजे ना. याचा अर्थ त्याच्या काहीतरी खुणा आहेत, त्याची काही रूपं आहेत, त्याचे काहीतरी गुण आहेत. ते गुण एकत्र करून त्या व्यक्तीपर्यंत आम्हाला पोहोचता येते. पण परब्रह्माच्या बाबतीत असं काही जमायचं नाही. मग महाराज भक्त म्हणतात आहे की समर्था, तुम्ही सांगा आम्हाला की आम्ही आता कसं काय परब्रह्म ओळखायचं? त्याला रंग नाही, त्याला रूप नाही, गंध नाही, कुठल्याही प्रकारचा भास नाही, आम्ही कल्पना करू शकत नाही, कसं ओळखावं? त्यावर समर्थ म्हणतायत, तुम्हाला ऐकायचंय ना, मग ऐका. न दिसता ओळखणं, नर दिसता सुद्धा ओळखणं, हे तो श्रमाचीच कारण होत असे. जर त्याची आम्हाला ओळखणच नाही, त्याची खूणच नाही, तर त्याची ओळखण कशी होईल? ओळखण होणार नाही. म्हणजे कोरड्या विहिरीतून आम्हाला जसं पाणी कधीच काढता येत नाही, ते भांडं, ती बादली विहिरीत जाते आणि पुन्हा रिकामी वर येते, पाणी मिळतच नाही, कारण त्यात पाणी नाहीच आहे. तशी आमची अवस्था होईल. आम्हाला ओळख असेल तर आम्ही त्याला शोधू, त्याला समजून घेऊ, आम्ही त्याची कल्पना करू, पण त्याला जर आळवू, सगळ्या गोष्टी करू, पण ओळखणच तर सांगा, म्हणजे कसं ओळखायचं ते तरी सांगा. त्यावर श्री समर्थ म्हणतात आहे, ऐक आता. जो निर्गुण गुणातीत, जो अदृश्य अव्यक्त, जो अचिंत्य
चिंतनातीत परमपुरुष. समर्थ म्हणतात चिंतनातीत आहे तो अचिंत्य आहे, तो अदृश्य आहे याचा अर्थ अव्यक्त आहे, तो निर्गुण आहे याचा अर्थ तो गुणातीत आहे. जो निर्गुण म्हणजे जो गुणातीत आहे, दोन्ही शब्द एका बरोबर वापरले. जो निर्गुण गुणांच्याही पलीकडे आहे, जो निर्गुण गुणातीत, जो अदृश्य अव्यक्त, जो अचिंत्य म्हणजे ज्याचं चिंतन करता येत नाही, तो चिंतनातीत आहे, असा कोण आहे? तो परमपुरुष आहे. म्हणून श्री समर्थ पुढे श्लोक सांगतात आहे, अचिंत्य व्यक्त रूपाय निर्गुणाय गुणात्मने समस्त जगदाधार मूर्तये अब्राह्मणे नमहा. श्री समर्थाने अशा प्रकारचे परब्रह्माचं स्वरूप सांगताना पहिले परब्रह्म कसा आहे हे सांगितलं आणि त्याची ओळखणही सांगितली आणि कसं शोधायचं त्याची क्लुप्तीही सांगितली आहे. म्हणून समर्थ म्हणतात अचिंत्यतेची चिंतावे, जे अचिंत्य आहे ते चिंतावे, अव्यक्त असं आठवावे, निर्गुण असं ओळखावे कोणे परी. समर्थांच्या समोर शिष्यांच्या प्रश्नांचा भडीमार होतो आहे. समर्था सांगा, अचिंत्याला कसं चिंतावं, अव्यक्ताला कसं आठवावं, निर्गुणाला कसं गुणात आणावं, कसं ओळखावं. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, जे दृष्टीससी जे दृष्टीसची न पडे, जे मनासही नातुडे, तया कैसे पाहणे घडे निर्गुणासी. असंगाचा संग धरणे, निरावलंबी वास करणे, निशब्दासी अनुवादने कोणे परी. अचिंत्यासी चिंतू जाता, निर्विकल्पासी कल्पिता, अद्वैताचे ध्यान धरिता द्वैचय उठे. श्री समर्थांना उपप्रश्न शिष्य करतात आहे. प्रश्न विचारलाय पण पुन्हा तेच ते म्हणतात आहे, जे दृष्टीस न पडे, जे दृष्टीला दिसत नाही, जे मनास नातुडे, जे मनाला सुद्धा मनाने पकडता येत नाही, तयासी कैसे पाहणे निर्गुणासी. त्या निर्गुणाला कसं पाहायचं? असंगाचा संग, तो जो मुळात असंग आहे म्हणजे भगवंताला तो सोडून दुसरा कोणी नाही, तो असंग आहे. असंगाचा संग धरणे, त्याला मुळात तो संगरहित आहे तरी त्याचा संग आम्ही धरणे, आणि निरावलंबी वास करणे, तिथे जाऊन राहणे, निशब्दाची अनुवादने, जो शब्दातीत आहे त्याला शब्दात आणून त्याचा कसा काय अनुवाद करायचा कोणे परी. म्हणजे अचिंत्यासी चिंतू जाता, निर्विकल्पासी कल्पिता, अद्वैताचे ध्यान धरिता द्वैतची उठे. जेव्हा अद्वैत आम्हाला शोधायचा आहे तर ते शोधताना सुद्धा द्वैतच जन्माला येईल. अद्वैताचा शोध घेता घेता द्वैताशिवाय अद्वैत सापडायचं नाही. काय करावं तर आता ध्यानाची सोडावे, अनुसंधान ते मोडावे, तरी मागू ते पडावे महासंशयी. द्वैताच्या भेने अंतरी, वस्तू न पाहिजे तरी, तेने समाधान उरी, कदा असे चिना. म्हणून श्री समर्थ म्हणतात आहे की तुम्ही स्वतःला त्या परब्रह्माशी एकरूप करण्यासाठी तुम्ही जो प्रयत्न करता आहेत, तो प्रयत्न करत असताना तुमच्या समोर त्रिपुटी उभी राहते. एखादी वस्तू जर आम्हाला पाहायची असेल तर ती वस्तू पाहणारा आणि पाहण्याची क्रिया याला आपण त्रिपुटी म्हणतो. मग या त्रिपुटीचा लय झाला की आम्ही तदाकार होतो. पण त्रिपुटीचा लय होण्यासाठी पहिले पाहण्यासाठी आम्हाला अशा प्रकारच्या 3 वस्तू समोर पाहिजेत. म्हणून पुढे म्हटलं आहे, सवे लाविता सवे पडे. सवे म्हणजे सवय, सवे पडता वस्तू आतुडे, नित्यानित्य विचारे घडे समाधान. वस्तू चिंतिता द्वैत उपजे, सोडी करिता काहीच नुमजे, शून्यत्व संदेही पडिजे विवेके विन. परब्रह्माची आम्ही जर कल्पना केली, कारण आम्हाला मनाचा जो मूळ स्वभाव आहे, मनाचा स्वभाव काय तर कल्पना करणे. मग कल्पनाच करायची असेल तर आम्ही भगवंताची कल्पना करावी. त्या मनाला ती सवय झाली पाहिजे. तरी मनाला सवय होणे, ती सवय झाली की ते मन त्या गोष्टी मागू लागते. एकदा साधनेला लागल्यावर त्याचं त्वरित फळ मिळावं हे शक्य नाही. आपण जप करायला बसलो आणि हातात माळ घेतली आणि म्हटलो आम्ही 7 माळी जपमाळ करणार, असं म्हणून जर आम्ही बसलो, साधना केली, साधनेला बसलो, तर साधना करत असताना पहिल्याच दिवशी त्या 7 माळी मोजण्यापेक्षाही ते 108 मणी संपता आपण त्या कधी संपतात त्याची वाट पाहू. म्हणून त्याची वाट पाहायची का गरज पडते? कारण मन मात्र त्या साधनेमध्ये पूर्णतः विलीन झालेलं नसतं. मग हळूहळू ती सवय लागते आणि त्या सवयीने तो जप करू लागतो. अशा प्रकारे नामस्मरण आपल्याला केव्हाही करता येते. म्हणून संतांनी साधकांना एवढी मोकळीक दिलेली आहे की कोणीही कोणाला देऊ शकत नाही.
पण परमेश्वर भगवंत पाहिजे का, तर काही करू नको. जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, चाल केलासी मोकळा. कशासाठी मोकळं केलं तू? संसार धंदा कर, काम कर, तुला हवं ते कर. पण ते करत असताना मात्र एक गोष्ट लक्षात ठेव, काय तर चाल केलासी मोकळा, बोल विठ्ठल वेळोवेळा. तू वेळोवेळी भगवंताचं स्मरण कर, कारण त्या मनाला ती सवय लावली पाहिजे. मुळामध्ये शरीराला सवय जी आहे ती संसार धंद्याची आहे, म्हणून त्या मनाला ती सवय लावा. म्हणजे मग हळूहळू ते मन त्या कामामध्ये आनंद मानू लागेल. असं म्हणतात ना, टेस्ट सुद्धा डेव्हलप व्हावी लागते. खाता खाता लोक खातात. लहान मुले पहिल्यांदा वरण भात खात होते का, तर नव्हते खात. पण आई जेव्हा त्याला भरवू लागते तेव्हा तो मुलगा सुद्धा, ते लहान मूल सुद्धा वरण भात हळूहळू खाऊ लागतं, त्याला ते आवडू लागतं. म्हणून तो आईच्या जवळ जातो. तसं ते मन सुद्धा हळूहळू म्हणू लागेल की आता जपाची वेळ झाली, आता जपाची वेळ झाली. आता असं कितीदा तरी होतं हो आपल्यासोबत. आता आपण जप केला पाहिजे, त्याच वेळी बसायचं. नंतर बसू म्हटलं की ते होणार नाही, कारण ती भगवंताची आज्ञा आहे. आता माझी पूजेची वेळ झाली, आता मी पूजा केली पाहिजे, अशा प्रकारची वृत्ती त्याची हळूहळू होऊ लागेल. आणि म्हणून ती मनाला सवय लावण्यासाठी समर्थ म्हणतात, सवय लाविता सवय पडे. म्हणजे सवय लागण्यानंतरच सवय पडते. सवय पडता वस्तू आतुडे. आतुडे म्हणजे कळते. हळूहळू ती सवय लावता लावता सवय पडता म्हणजे ती सवय थांबता किंवा सवय पडता पडता वस्तू सुद्धा आम्हाला कळू लागते. म्हणून नित्यानित्य विचारे घडे समाधान. म्हणून हळूहळू आम्हाला असे कळू लागते की या जगामध्ये कुठल्या गोष्टी नित्य आहेत, कुठल्या गोष्टी अनित्य आहे. याच्या विचारातून आम्हाला नित्य वस्तूचा बोध होतो. अनित्य वस्तू हळूहळू पडू लागतात आणि मग माणसाला समाधान प्राप्त होते. श्री समर्थांनी इथे साधनेला महत्त्व दिलेले आहे. संपूर्ण समाज हा साधनेवर अवलंबून आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या नित्याच्या उपक्रमामध्ये, नित्याच्या साधनेमध्ये खंड पडू नये असा आग्रह समर्थ धरतात. आपण जीवनामध्ये एखादी साधना हातात घेतली तर ती साधना अखंड चालू ठेवली पाहिजे. कोणी त्याला साधना म्हणेल, कोणी त्याला उपासना म्हणेल. म्हणून समर्थ म्हणतात, उपासनेला दृढ चालवावे. उपासना ही दृढ चालत नाही, काही दिवस चालते आणि काही दिवसानंतर खंड पडतो. कारण कोणतंही असो, खंड पडला तर तो भरून काढणे ही काही साधी गोष्ट नाही आहे हो. म्हणून हे निरूपण नाही तर समर्थांचे जे शब्द आहेत ते शब्द आम्हाला ऐकायचे आहेत, ते समजून घ्यायचे आहेत. म्हणून हा ग्रंथ पूर्ण करणं हे सुद्धा एक साधना आहे. आणि तो नुसता ऐकायचा नाही तर तो समजून घ्यायचा आहे. नुसता समजून घ्यायचा नाही तर पुढे आचरण करायचं आहे. श्रवण मनन आणि निजध्यास या माध्यमातून आम्हाला आमची साधना पूर्ण करायची आहे. बरं, पूर्ण झाल्यानंतरही खंड नाही, पुन्हा पहिला समास आहेच. म्हणून साधना ही टाकायची नाही, उपासना ही सोडायची नाही. म्हणून समर्थांनी म्हटलं आहे, उपासनेला दृढ चालवावे. मग ती उपासना कोणती करावी? तुम्हाला जी योग्य वाटेल, तुम्हाला जी झेपेल. म्हणून बहुत नियम करू नये आणि नियमे विन राहू नये असं समर्थ म्हणतात. असं समर्थ का म्हणतात? बहुत नियम करू नका, तुम्हाला जे जमतील तेवढंच करा. सुरुवातीला वाटतं मी हे करेन, मी ते करेन, मी अमुक करेन, मी तमुक करेन, आणि ते पूर्ण करताना मात्र त्याची दमछाक होते. तसं काही करू नका. म्हणून कुठला तरी एक नियम लावावा, कुठला तरी एक नियम घ्यावा आणि त्याप्रमाणे आपण वागावं, म्हणजे आपल्याला ते सोयीस्कर होईल. म्हणून पुढे म्हटलं आहे, वस्तू चिंतिता द्वैत उपजे, सोडी करिता काहीच नुमजे, शून्यत्व संदेही पडिजे विवेके विन, मनोनी विवेक धरावा, ज्ञाने प्रपंच सारावा, अहंभाव ओसरावा, परितो ओसरेना. श्री समर्थ म्हणतात, ब्रह्माची जर आम्हाला भेटी घ्यायची आहे, ब्रह्माचं जर आम्हाला चिंतन करायचं आहे, तर त्यामध्ये त्रिपुटीचा उगम होतो. कारण ज्याचं चिंतन करतो तो चिंतनाचा विषय आणि चिंतन करणारा मी या त्रिपुटीची सुरुवात होते. म्हणजे ज्याचं चिंतन करणार आहे तो चिंतनाचा विषय आणि चिंतन करणारा कोण आहे? मी. ही झाली त्रिपुटी आणि त्या त्रिपुटीची सुरुवात होते तो आणि मी. कारण ज्याचं चिंतन करायचं आहे ती सद्वस्तू आणि ज्या सद्वस्तूचं चिंतन करणारा जो मी, या अशा दोन गोष्टी जेथे निर्माण होतात, म्हणून तिथे द्वैत निर्माण होते आणि त्यामुळे आम्हाला त्याचं चिंतन करता येत नाही. मग काय करावं? तर सोडून द्यावं. समर्थ म्हणतात, सोडी करिता काहीच नुमजे, सोडून दिलं तर काहीच हातात येणार नाही. शून्यत्व संदेही पडिजे विवेकेहीन, म्हणून आमच्या हातात काहीच राहणार नाही. म्हणून आम्ही विवेकाने सर्व कार्य करावं. श्री समर्थ म्हणतायत, मनोनी विवेक धरावा,
ज्ञाने प्रपंच सारावा, ज्ञानाने आम्हाला प्रपंच बाजूला सारता आला पाहिजे. अहंभाव ओसरावा, परितो ओसरेना. अहंभाव म्हणजे मीपणा हा टाकला की आम्हाला ब्रह्म कळू लागते. म्हणून कर्तेपण टाकून, म्हणजे कर्तेपणाचा विसर करून, कर्तेपणाचं विसर्जन करून, मीपणाचं विसर्जन करून जेव्हा मनुष्य साधनेला लागतो त्यावेळेस साधना करणारा हा देह राहतो. परंतु जो स्वतः आत्मचिंतन करणारा आहे तो आणि ज्याचं आत्मचिंतन करतो ते दोघेही एकरूप असल्यामुळे, ते तदाकार झाल्यामुळे द्वैत तिथे निर्माण होत नाही. म्हणून पुढे म्हटलंय, परब्रह्म ते अद्वैत, कल्पिताच उठे द्वैत, तेथे हेत आणि दृष्टांत काहीच नचले. त्या ठिकाणी द्वैत कल्पना केल्याबरोबर निर्माण होते. मी कोणाची आठवण केली असं मनात आलं तर आपल्याला आठवण करणारा मी आणि ज्याची आठवण करणार ते, या दोन गोष्टी इथे निर्माण होतात. म्हणून इथे द्वैत निर्माण होते. म्हणून समर्थ म्हणतात की परब्रह्म ते अद्वैत. मुळात परब्रह्म हे अद्वैत आहे. याचा अर्थ परब्रह्म आणि तू यामध्ये भेद नाही. तू कोणाचं चिंतन करू लागला म्हणजे त्याच्यापासून तू विभक्त झालेला आहे. म्हणून तू आणि मी तो एकदा भक्त झाला म्हणजे तुम्ही दोघे जोडले गेले तर मात्र तिथे अद्वैत निर्माण होईल. पण कल्पना केली तर द्वैत जन्माला येईल. तेथे हेत आणि दृष्टांत काहीच नचले. आणि या परब्रह्माची ओळख करण्यासाठी तिथे कुठलाही हेतू आणि किंवा कुठल्याही प्रकारचा दृष्टांत तिथे उपयोगी पडत नाही. म्हणून म्हटलं आहे, ते आठविता विसरीजे, का ते विसरोनी आठविजे, जाणून या नेणीजे परब्रह्म ते. आठवण करणे याचा अर्थ स्मरण करणे. ते म्हणजे त्या परमेश्वराचं, त्या ब्रह्माचं स्मरण करणे. त्याची आठवण केली तरी सुद्धा आपण त्याला विसरतो आहोत. कारण ज्याची आठवण करायची असेल तो जर आमच्यापेक्षा भिन्न आहे असं समजलो तर तो जो मुळात आठवण करणारा जो आहे त्याला आपण विसरतो आहे. मीच माझी आठवण करतो. म्हणून पुढे म्हटलं आहे, का ते विसरोनी आठविजे. म्हणून इतर गोष्टी सगळ्या विसरायच्या आणि मी माझं आत्मचिंतन करायचं म्हणजे आम्हाला काहीतरी प्राप्त होईल. पुढे म्हटलंय समर्थांनी, जाणून या नेणीजे परब्रह्म ते जाणल्यानंतर सुद्धा आम्हाला जाणलं आहे हे सांगणारा शिल्लक राहत नाही. त्यास न भेटता होय भेटी. त्या परब्रह्माला भेट झाली, त्या परब्रह्माची भेट झाली असं म्हणणारा तो शिल्लक राहत नाही. भेट जाता पडे तुटी. पण मी जर भेटण्यासाठी जातो म्हटलं तर तो आणि मी, भक्त आणि भगवंत असा द्वैत तेथे निर्माण होतो. ऐसी हे नवल गोष्टी मुकेपणाची. म्हणून याला जो अनुभव आला त्याने तो अनुभव स्वतः घेतला आणि त्या अनुभवातून तो बाहेर पडला नाही. कारण त्यास न भेटता होय भेटी याचा अर्थ तो जर मीच आहे तर मी कोणाला भेटायला जायचं, आणि मी जर त्याला भेटायला जातो असं म्हटलं तर तुझ्यापासून म्हणजे तुझ्या सत्स्वरूपापासून आपण विभक्त झालेलो आहोत. म्हणून म्हटलंय, ते साधू जाता साधवेना. परब्रह्म असं आहे की त्याला सापडण्यासाठी आम्ही प्रयत्न केला तर ते सापडतच नाही. तो पारा जसा असतो त्या पाऱ्याला हातात घेतलं आणि तो धरण्याचा प्रयत्न केला, त्याला दाबण्याचा प्रयत्न केला, त्याला पकडण्याचा प्रयत्न केला तर तो पारा हातातून निसटून पडतो. पण त्याला धरता येत नाही. धरतो म्हटलं तर तो धरता येत नाही पण तो असतो. पारी याचा रवा पडता भूमीवरी. जमिनीवर पडलेला पारा त्याला उचलणं कठीण आहे, तसं परब्रह्म आम्हाला असं पकडणं कठीण आहे. म्हणून समर्थ म्हणतात, ते साधू जाता साधवेना, नातरी सोडिता सुटेना. म्हणजे आम्ही सोडण्याचा प्रयत्न जरी केला परब्रह्माला तर ते सुटणार नाही. का? कारण ते परब्रह्म हे तुमचं अविभाज्य अंग आहे. तो तुमचाच घटक आहे किंवा तुम्ही, आणि ते एकरूपता तुमच्यामध्ये आहे. त्या परब्रह्मामध्ये आणि तुमच्यामध्ये कुठेही भिन्नता नसल्यामुळे त्याचा संबंध तुमच्याशी निरंतर आहे. म्हणून पुढे म्हटलंय समर्थांनी, लागला संबंध तुटेना निरंतर. ते असतची सदा असे, ना तरी पाहता दुरासे, न पाहता प्रकाशे जेथे तेथे. जर आम्ही त्याची भेटी घेतली, जर तुम्हाला त्याचा अनुभव आला तर तुमचा प्रकाश आम्हाला प्राप्त होईल. तुम्हीच परब्रह्म आहे याची अनुभूती होईल. आणि म्हणून पुढे म्हटलंय, जेथे उपाये तोची अपाये. त्याला भेटण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. हा जर मी उपाय केला, त्याला भेटण्याचा प्रयत्न जरी केला तरी सुद्धा तो उपायच हा अपाय ठरतो. आणि अपाये तोची उपाय हे अनुभवे विनकाये उमजो जाणे. म्हणून हे अनुभवाशिवाय कळणार नाही. म्हणून तो अनुभव घेण्यासाठी सद्गुरूंची भेटी झाली पाहिजे. ते
नुमजताच उमजे, उमजो न काहीच नुमजे, ते वृत्ती विन पाविजे निवृत्ती पद. वृत्ती ही निवृत्ती झाली पाहिजे. आम्ही खरं परब्रह्म स्वरूप आहे याची अनुभूती आम्हाला होत नाही. कारण या मायेमध्ये पडलेला जो जीव आहे तो जीव त्या मायेमध्येच गुंतून जातो आणि त्याला सत्यत्व बहाल करतो. मुळामध्ये ते मिथ्या आहे, ते भासमान आहे, ते नश्वर आहे. ते नष्ट झालं की पुन्हा तुमचं चैतन्य जिथल्या तिथे आहे. म्हणून आम्ही कुठलीही कृती साक्षी भावातून जर केली तर आमच्यावर कुठल्याही प्रकारचा दोषही निर्माण होत नाही आणि कुठल्याही प्रकारची बाधाही निर्माण होत नाही. अलिप्तता हा अध्यात्मामधला महत्त्वाचा गुण आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की ते ध्यानी धरिता नये, चिंतनी चिंतावे ते काये, मनामध्ये न समाये परब्रह्मते. ज्या परब्रह्माची आम्ही आतापर्यंत कल्पना करतो आहोत, म्हणजे जो आमच्यापेक्षा दूर आहे असे वाटते आहे, चंद्राप्रमाणे तो दूर आहे असं वाटतो आहे, पण तो दूर नाही. ध्यानी धरिता नाही, ध्यान त्याचं धरता येत नाही. चिंतनी जो चिंतता येत नाही आणि मनामध्ये जो सामावला जाऊ शकत नाही. न समाये म्हणजे त्याच्यामध्ये तो सामावला जाऊ शकत नाही असं ते परब्रह्म स्वरूप आहे. त्यास उपमे द्यावे जळ. आता समर्थांनी दृष्टांत दिलेला आहे. त्याला जर आम्ही पाणी म्हटलं तर पाण्याचं वैशिष्ट्य काय आहे हो? तरी ते निर्मळ निश्चळ, विश्व बुडाले सकळ तरी ते कोरडेची असे. म्हणजे परब्रह्म स्वरूप कसं आहे तर आम्ही म्हणू पाण्यासारखं आहे. पाणी कसं आहे तर पाण्याला निर्मळता जरी असेल तरी त्याच्यात निश्चलता नाही आहे. पाणी हालते, ते निर्मळ जरी असेल तरी ते मलिन होऊ शकते आणि त्या पाण्यामध्ये विश्व जर बुडालं तरी सुद्धा ते कोरडेच राहते. अशा प्रकारचं ते परब्रह्म आहे. पाण्यामध्ये जर समजा विश्व बुडालं तर विश्व सुद्धा जलमय होईल. पण हे परब्रह्म असं आहे, असं झालं तरी सुद्धा परब्रह्म आहे तसंच राहतं. त्यामध्ये कुठेही त्याला बाधा निर्माण होत नाही. म्हणून समर्थ म्हणतात नवे प्रकाशासारिखे. आता जळाची उपमा तर बसत नाही, कारण ते निर्मळ निश्चळ, विश्व बुडाले तरी ते कोरडे असं होऊ शकत नाही. पाण्याप्रमाणे ते नाही, कारण त्याला पाण्याचा स्पर्शच होऊ शकत नाही. ते पंचमहाभूतांपेक्षा वेगळं आहे. म्हणून समर्थांनी दुसरा दृष्टांत दिलाय की जर आम्ही त्याला प्रकाश म्हटलं तर काय होईल, तर नवे प्रकाशासारिखे अथवा नवे काळोखे. आता ते कासयासारिखे सांगावे हो. अहो तुम्हाला काय सांगावं. आता ते जर प्रकाशासारखं म्हटलं तर ते प्रकाशासारखंही नाही, कारण प्रकाश आणि काळोख हे सापेक्षात्मक आहे. सूर्याला अंधाराची कल्पना असेल का हो? नाही, कारण म्हणून प्रकाशासारखंही आहे असं म्हणता येणार नाही. मग आता ते कशासारखं आहे ते कसं सांगणं कठीण आहे. म्हणून समर्थ म्हणतात ऐसे ब्रह्म निरूपण, ऐसे ब्रह्म निरंजन, कदा नवे दृश्यमान निरंजन. म्हणजेच निरंजन म्हणजे निर्मळ. कदा नवे दृश्यमान, ते डोळ्यांनी दिसू शकत नाही. लावावे ते अनुसंधान कोणे परी. अशा प्रकारे निर्मळ असलेल्या आणि डोळ्यांनी न दिसणाऱ्या अशा परब्रह्माचं अनुसंधान कसं लावावं. अनुसंधान लावू जाता. जर मी अनुसंधान लावण्याचा प्रयत्न केला, काही नाही वाटे आता, परंतु काहीच नाही आहे. तेने मनाची माथा संदेह वाजे. असे वाटते की मनाने जर आम्ही त्याचं चिंतन केलं तरी ते दर्शन होत नाही. तिथे संदेह वाजे, तिथे संदेह निर्माण होतो. लटिकेच काय पहावे. आता काही लोक म्हणतात की हे सगळं तुम्ही खोटंच सांगताय. कशाचा परब्रह्म, कशाचा निर्गुण, आम्ही काही पाहिलंच नाही हो. तुम्हीही पाहिलं नाही, मीही पाहिलं नाही, कोणीच ते पाहिलं नाही. मग त्याला खरं कसं म्हणावं. सांगणारे काहीतरी सांगत असतात. असं जर तुम्ही म्हणत असाल त्यावर समर्थ उत्तर देत आहेत लटिकेची काय पहावे. जे खोटं आहे त्याला काय पाहायचं, कोठे जाऊन राहावे. ज्याला लटकं म्हटलं आहे तिथे जाऊन कसं काय राहायचं. अभाव घेतला जीवे सत्य स्वरूपाचा. सत्य स्वरूप आम्हाला दिसणार नाही, ते मुळात लटकं आहे असं काही लोकांना वाटते. म्हणून पुढे समर्थ म्हणतात अभावची म्हणो सत्य, तरी वेदशास्त्र कैसे मिथ्य. जो अभाव आहे त्याला तुम्ही सत्य म्हणता आणि व्यासादिकांचे कृत्य वावगे नव्हे. डोळ्यांनी दिसते म्हणून सत्य, चर्मचक्षुना जाणवते म्हणून सत्य, अनुभवाला येते पंचज्ञानेंद्रियांच्या म्हणून सत्य आहे. असं जर तुम्ही म्हणत असाल तर ते खोटं आहे. कारण सगळ्या गोष्टी डोळ्यांना जाणवत नाहीत, सगळ्या गोष्टींचा अनुभव कानांना होत नाही, सगळ्या गोष्टींचा अनुभव त्वचेला होत नाही, सर्व गोष्टींचा अनुभव आमच्या नाकाला होत नाही आणि सगळ्या गोष्टींचा अनुभव आणि जिभे घेऊ शकत नाही आम्ही.
त्या म्हणजे पंचज्ञानेंद्रिय जी आहेत त्यांना मर्यादा आहेत आणि त्या मर्यादेच्या पलीकडे काही विश्व आहे की नाही, आहे की नाही. तुम्ही म्हणाल नाही आहे, ते कसं चालेल. लोकमान्य टिळकांचे गुरु होते, त्यांचं नाव होतं केरू नाना क्षत्रे. हे त्या काळामध्ये नास्तिकतेचा प्रचार करत असत, परमेश्वर नाही. पण त्यांच्यासोबत त्यांचे मित्र होते. त्यांनी एकदा त्यांना विचारलं केरू नानांना की तुम्ही सकाळी 4 वाजता उठून आपल्या बिछाणावर बसून काहीतरी तुम्ही पुटपुटत होते, काय पुटपुटत होते. त्यावर केरू नाना म्हणाले, जरी नास्तिकतेचा मी प्रचार करत होतो, परंतु ते जरी त्यांनी नास्तिकतेचा प्रचार केला परंतु ते अत्यंत प्रामाणिक होते हो. ते म्हणाले की मी विष्णू सहस्त्रनाम म्हणत होतो. तर ते म्हणाले, नाना काय हो, तुम्ही तर विष्णू सहस्त्रनाम म्हणत होता, असं बोलता. मग सकाळी तुम्ही प्रवचन केलं की देव नाही आहे, व्याख्यानं दिली आणि त्याच्यात सांगितलं की परमेश्वर नाही आहे, आणि तुम्ही विष्णू सहस्त्रनाम म्हणता, हे कसं काय, उत्तर द्या. त्यावर नाना म्हणाले, म्हणजे नाना क्षत्रिय महाराज म्हणाले की माझ्या बुद्धीच्या क्षेत्रामध्ये परमेश्वर दिसत नाही आहे, पण माझ्या बुद्धीच्या पलीकडे हे काही विश्व आहे आणि त्यामध्ये जर परमेश्वर असेल आणि त्यासाठी मी काहीच नाही केलं असं म्हणाल तर माझं जीवन व्यर्थ जाईल. इतका वेळ माझा व्यर्थ जातो असं गृहीत धरेल मी. परमेश्वर जर नसेल तर असं मी गृहीत धरेल की एवढा वेळ माझा वाया गेला, पण जर असेल तर मी काहीच केलं नसेल तर माझं जीवन व्यर्थ जाईल. अर्थात मानवाच्या बुद्धीच्या पलीकडचं क्षेत्र आहे, तिथे सुद्धा जाऊ शकत नाही. तिथे मन जाऊ शकत नाही, तिथे चित्त जाऊ शकत नाही, तिथे बुद्धी जाऊ शकत नाही. ज्या ठिकाणी मानवाची कल्पना जाऊ शकत नाही, मनुष्य कल्पनाही करू शकत नाही, अशा परब्रह्माचं स्वरूप ज्या महान महापुरुषांनी सांगून ठेवलं आहे त्यांना मिथ्या कसं म्हणावं. ज्यांनी त्याचा अनुभव घेतला आहे, साधू संतांनी त्याचा अनुभव घेतला, त्यांची यादीच समर्थ देतात आहे. बघा आता पुढे, म्हणून मिथ्या म्हणता नये, बहुत ज्ञानाचे उपाय, बहुती निर्मिलिते काय मिथ्या म्हणावे. कशाला मिथ्या म्हणावं. ज्याला तुम्ही मिथ्या म्हणता त्याचा अनुभव तुम्हाला नाही, तुमच्या ज्ञानेंद्रियांना नाही. अहो 9 महिने 9 दिवस ज्या पोटामध्ये आईच्या गर्भामध्ये मूल असतं, मग त्याला वाढवतं कोण, त्याला वाढवणारा कोण, रचना करणारा कोण, त्याला सांभाळणारा कोण. बाहेर आल्यावर आई सांभाळते, पण आतमध्ये असताना त्याला सांभाळणारा कोण आहे. मग परमेश्वर आहे की नाही, यात काय शंका आहे हो. झाड उगवणे, त्या बीला पाणी घातलं की त्याला रोप येतं. कसं येतं रोप, जरी सूर्यप्रकाश असला तरी काय त्याची किमया आहे हो. सकाळी सूर्यप्रकाश देतो, रात्री सूर्य कुठे जातो, चंद्र दिसतो. काय होतं हे, म्हणजे काय कशामुळे होतं आहे. आणि हे सगळं जाणणारा कोण आहे, करणारा कोण आहे. जो आपल्या डोळ्यांनी दिसत नाही तो परब्रह्म आहे हो. मग त्याला मिथ्या कसं म्हणावं. आणि व्यासादिकांचे कृत्य वावगे नाही. वेद आणि शास्त्रांनी ज्यांनी प्रमाण मानलेलं आहे, वेदशास्त्रांनी ज्यांची स्तुती केली आहे, अशा परब्रह्माला आम्ही सत्य मानायचं नाही का. जिथे व्यासादिक महामुनींनी ज्याचा पुनरुच्चार केला, आपल्या ग्रंथांमध्ये त्यांनी त्या गोष्टी स्पष्टपणे लिहून ठेवल्या, त्यांना आम्ही वावगं म्हणायचं का, ते म्हणता येणार नाही. म्हणून पुढे म्हटलंय अद्वैत ज्ञानाचा उपदेश. आता हा अद्वैत ज्ञानाचा उपदेश कोणाला केला आहे याची यादी समर्थ पुढे देतात आहे. अद्वैत ज्ञानाचा उपदेश गुरुगीता तो महेश सांगता होय पार्वतीश पार्वती प्रती. आता पार्वतीला पार्वतीपती म्हणजे पार्वतीश, याचा अर्थ काय, भगवान शंकर यांनी गीता सांगितली. पुढे सांगतात आहे अवधूत गीता केली गोरक्षिस निरोपिली. या गोरक्षनाथांना अवधूतांनी गीता सांगितली. ते अवधूत गीता बोलिली ज्ञानमार्गे. ज्ञानमार्गातून ही अवधूतांना त्यांनी कथा गीता सांगितली. विष्णू होऊन राजहंस, प्रत्यक्ष विष्णू भगवान विष्णू राजहंसाचं रूप धारण करून गेले. विधीस केला उपदेश ते हंस गीता जगदीश बोलला सोमखे. प्रत्यक्ष भगवंतांनी हंस गीता सांगितली. पुढे कोणी कोणाला सांगितली, ब्रह्मा नारदा उपदेशित, ब्रह्माने नारदांना सांगितलं. चतुश्लोकी भागवत, पुढे व्यासमुखे बहुत विस्तारले. त्याप्रमाणे पुढे व्यासांनी त्याचा विस्तार केला. अशा प्रकारे अनेक ऋषीमुनींनी अशा प्रकारचं अद्वैत तत्वज्ञान सर्वांना सांगितलं. वसिष्ठ सार वसिष्ठ ऋषी योग वसिष्ठ नावाचा ग्रंथ आहे, त्यामध्ये वसिष्ठांनी आपलं सार स्वरूपात लिहून ठेवलं आहे. त्यांनी भगवंत प्रत्यक्ष रामरायांना उपदेश केलेला आहे. वसिष्ठ सार वसिष्ठ ऋषी सांगता झाला रघुनाथासी, कृष्ण सांगे अर्जुनासी सप्तश्लोकी गीता. अर्जुनाला प्रत्यक्ष भगवंताने उपदेश केला. ऐसे सांगावे ते किती, बहुत ऋषी बोलिले बहुती,
अद्वैत ज्ञान आदी अंती सत्यची असे. म्हणून अद्वैताचं ते ज्ञान आहे तो आधी पण होता आणि अंती सुद्धा आहे. म्हणून मिथ्या आत्मज्ञान म्हणता पाविजे पतन, प्रज्ञेरहित जे जन तयासी हे कळेना. श्री समर्थ म्हणतात आहे की अद्वैत ज्ञान हे ब्रह्मज्ञान आहे, हे आत्मज्ञान आहे. म्हणून मिथ्या आत्मज्ञान म्हणता पाविजे पतन. जर आम्ही या ब्रह्मज्ञानाला, या आत्मज्ञानाला जर आम्ही मिथ्या म्हटलं तर माणसाचं पतन होईल, याचा अर्थ त्याची अधोगती होईल. ते प्रज्ञेरहित जन तयासी हे कळेना, त्यांना ज्ञान नाही. आणि म्हणून म्हणतात आहे एखाद्याला अनुभव एखाद्या गोष्टीचा नसेल आणि तेवढ्यावरून त्याने म्हणावं की मी तो मानत नाही, मी ते मानत नाही, आपल्याला डोळे नाही आणि आपल्याला दृष्टी नाही, आणि आपण त्याने म्हणावं की सूर्य नाही, सूर्य दिसण्यासाठी दृष्टीची गरज आहे, तो तुमचा अनुभव आहे, तुम्हाला दिसेल किंवा न दिसेल पण सूर्य आहे, तो आहेच, तो नाही म्हणता येणार नाही. त्याप्रमाणे परमेश्वर सत्व, सद्गुरु तत्व, परब्रह्म तत्व, परमेश्वर तत्व हे सगळं आहे ब्रह्मज्ञान. अशा प्रकारचं ब्रह्मज्ञान आत्मज्ञान हे आहे ते आहेच. तू परब्रह्म आहे, दुसरा काही नाही. हे तत्वज्ञान सर्व ऋषीमुनींनी सांगितलं, सर्व देवतांनी सांगितलं, सर्व संतांनी सांगितलं. सगळ्या संतांच्या ग्रंथामध्ये अद्वैत तत्वज्ञानाला महत्त्व दिलं आहे. इतकंच नाही तर द्वैताला धरून अद्वैत सांगितलेलं आहे. म्हणजे एकदम अद्वैत कळत नाही म्हणून द्वैताच्या आधाराने अद्वैतापर्यंत गेलेले आहे. म्हणून श्री समर्थांनी सुद्धा याचा उच्चार केला आणि ते म्हणतात आहे की अज्ञानी जी लोक आहेत त्यांना हे कळणार नाही. म्हणून ज्ञान प्राप्त करा. जेथे शेषाची प्रज्ञा मंदली, जिथे प्रत्यक्ष शेष मंदावला, त्यांची प्रज्ञा मंदावली, तो सांगू शकला नाही. श्रुतीस मौन्य मुद्रा पडिली, जिथे प्रत्यक्ष श्रुतींनी नेती म्हटलं परब्रह्माचं स्वरूप यापेक्षा मी काय सांगू, मला जास्त सांगता येणार नाही, असं श्रुती म्हणतात आहे. म्हणून पुढे म्हटलंय जानपणे न वचे बदली स्वरूपस्थिती. म्हणून आमची स्वरूपस्थिती ज्यांनी जाणली, अनुभवली, त्याचा आनंद त्यांनी घेतला, म्हणून ती गोष्ट सत्य आहे. आम्ही जर प्रयत्न केला तर आम्हाला आमचं मूळ स्वरूप कळू शकते आणि आम्हाला त्याचा अनुभव येऊ शकतो. फक्त त्यासाठी आपल्याला काय पाहिजे तर समर्थ म्हणतात त्यासाठी आपल्याला सद्गुरु कृपा पाहिजे, कारण सद्गुरु कृपेशिवाय ते शक्यच नाही आहे. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे की असाच एक राजा होता आणि तो आंधळा होता आणि त्या राजदरबारासमोरून नेहमी एक भिकारी फिरायचा भिक्षा मागत फिरताना तो म्हणायचा की काय देवा, मला तू काहीच दिलं नाहीस, पैसा दिला नाहीस, मला अंगभर कपडे दिले नाहीत, पोटभर अन्नही दिलं नाहीस आणि मला राहण्यासाठी घरही दिलं नाहीस. मी असा अनाथ झालेलो आहे आणि काही लोकांना खूप कमी काही दिलेलं आहे आणि काही लोकांना खूप काही दिलंस तू. मला काही हवं होतं, मला जर पैसे मिळाले असते तर मी चांगले कपडे घातले असते, मी चांगलं घर बांधलं असतं, चांगलं अन्न सेवन करू शकलो असतो. पण तो भगवंताला सारखं दूषण द्यायचा. तो म्हणायचा की हा भगवंत जो आहे तो कोणाला देतो आणि कोणाला देत नाही, अशा प्रकारचा तो नेहमी भेदभाव करत राहतो. आता भगवंताला सारखं नाव ठेवणारा हा भिकारी पाहिल्यानंतर या राजाने त्या भिकाऱ्याला आपल्या दरबारात बोलावून घेतलं. त्या राजाने ते सगळं ऐकलं होतं. त्या भिकाऱ्याला त्या राजाने विचारलं, काय रे, तुझ्या जीवनात काय कमी आहे? ते म्हणे, काय सांगू राजासाहेब, माझी अवस्था अशी आहे की मला अंगभर कपडे सुद्धा, दहाच्या खोली माझ्यासाठी राहायला सुद्धा नाही, आणि इतकंच नाही तर मला पोटभर अन्न सुद्धा मला मिळत नाही. मी काय करू सांगा? मला भगवंताने काहीही दिलं नाही. राजा हसला आणि राजा म्हणाला, अरे तू काय म्हणतोस आहे? तुला डोळे आहेत? म्हणे हो, तुझ्या या 2 डोळ्यांनी हे मनोहर असलेलं संपूर्ण जगत तर तू पाहू शकतोस, सगळ्या गोष्टींचा तुला आनंद घेता येतो, पण मीच दुर्दैवी असा आहे की मला 2ही डोळे नाहीत, मी अंध आहे. एक काम कर, आपण असं करू की भगवंताने तुला माझ्याजवळ दिलेली वस्तू मला दे आणि माझ्याजवळ गोष्ट जी आहे मी ती तुला देईल. तुझा एक डोळा तू मला दे, मी तुला हवे तेवढे पैसे देईन. त्यावेळेस त्याने विचार केला की आपण जर याला डोळे दिले तर डोळे दिल्यानंतर मला पैसा मिळेल, मला ही सुख मिळतील, पण मला आरोग्य लाभणार नाही आणि हे सुंदर असलेलं मनोहर असलेलं हे विश्व मला पाहता येणार नाही, मला अनुभवता येणार नाही. आणि चटकन तो राजाला म्हणाला की मी माझ्या डोळ्यांचे 10 लाख रुपये घेईल. राजा म्हणाला, तथास्तु, यथा इच्छा तथा करू. तुझी इच्छा असेल, तुझी इच्छा आहे तसं करू. त्याने आपल्या नोकरांना आवाज दिला आणि त्याने सांगितलं राजाने की याचे डोळे काढून घ्या. डोळे काढून घ्या म्हटल्यावर जसे त्याचे शिपाई धावत आले आणि त्या भिकाऱ्याला त्यांनी धरलं, त्यावेळेस मोठ्याने तो ओरडून म्हणू लागला की मला
पैसे नको, मला धन नको, मला तुमची संपत्ती नको, मला माझे डोळे कोणालाही द्यायचे नाहीत. तेव्हा तो राजा म्हणाला की अरे बाबा, भगवंताने मला काहीही दिलं नाही असं म्हणू नको. तुझं हे शरीर तुला दिलेलं आहे, केवढं अनमोल असं आपलं शरीर आहे. त्या शरीराची किती किंमत आहे याचा जर विचार केला तर एखादा अवयव आपल्या शरीरातला भाग जर आपल्याला बदलावा लागला तर साऱ्या आयुष्याची संपत्ती जरी एकवटली तरी एक पार्ट आपल्याला बदलता येणार नाही, एक पार्ट सुद्धा आपल्याला बदलता येणार नाही. म्हणून आम्हाला भगवंताने काय दिलं आहे तर भगवंताने आम्हाला शरीर दिलेलं आहे, म्हणून शरीर ही सगळ्यात मोठी संपत्ती मानली जाते. माणसाच्या जीवनामध्ये काही नसलं तरी चालेल, मनुष्य धडधाकट असला पाहिजे. आमच्याजवळ पैसे आहेत, सगळ्या गोष्टी आम्हाला भगवंताने दिल्या आहेत, मग आम्ही काय करावं? आम्ही एकच करावं, भगवंताच्या बाबतीत आम्ही कृतज्ञ असावं. भगवंता आम्हाला खूप दिलंय आयुष्यामध्ये आम्ही याची आजपर्यंत किंमत केली नाही, पण आजपासून आम्ही किंमत करू. म्हणून रोज सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत जिथे तिथे भगवंतामुळे आमचं जीवन सुखी होते आहे त्या गोष्टी आठवून भगवंताला नमस्कार केला पाहिजे. म्हणून समर्थ म्हणताय साधू संत आणि देव म्हणून या चौघांना आपण सतत नमस्कार केला पाहिजे, कारण नमस्काराने जे पुण्य लाभते ते कशानेही मिळत नाही. नमस्कारासारखं सोपं साधन नाही. सूर्यासी करावे नमस्कार, देवासी करावे नमस्कार, सद्गुरूसी करावे नमस्कार, साष्टांग भावे. सकळांना प्रकाश देणारा सूर्य देण्याची भूमिका, सतत प्रकाशमान करण्याची भूमिका, सद्गुरू देव आणि सूर्य यांना साष्टांग भावे. अर्थातच संपूर्ण देहानिशी संपूर्ण मी हा केव्हा ठेवला जातो? जेव्हा देहापासून मीचं अस्तित्व आहे, मग देहच ठेवला पाहिजे, मी ठेवला जातो. म्हणून साष्टांग अष्टांग त्याला योग म्हटलं जातं. त्या नमस्कारामध्ये संपूर्ण अष्ट अंग समाविष्ट होतात. असा हा साष्टांग नमस्कार त्या ठिकाणी आपण घातला पाहिजे. 8 अंग म्हणजे 2 हात, 2 पाय, कपाळ, छाती आणि 2 गुडघे हे 8 अंग आहेत. म्हणून त्याचा एक शब्द सूर्य नमस्कार. जो घालील त्याला आरोग्य प्राप्त होईल, म्हणून सूर्य नमस्काराची गरज आहे. प्रातःकाळी उठावे आणि नमस्कार घालावे, पुढे देवासी नमस्कार करावे, सद्गुरूंशी नमस्कार करावे. 2 कारणं आहेत. देवाने आम्हाला शरीर दिलंय, आम्हाला जे जीवन दिलं आहे म्हणून देवाला नमस्कार करावा. मग सद्गुरूंना का नमस्कार करावा? कारण सद्गुरूंनी या जीवनाला दिशा दिली आहे, म्हणून सद्गुरूंनी आम्हाला ही दृष्टी दिली आहे आणि ईश्वराने जीवन दिलेलं आहे, म्हणून देवाला आणि सद्गुरूंना आपण साष्टांग नमस्कार घालावा. साष्टांग नमस्कारास अधिकारू नाना प्रतिमा देवगुरु अन्यत्र नमनाचा विचारू अधिकारे करावा. आणि जे ही सगुण रूपाने कार्य करून गेले त्यांच्या प्रतिमा त्यांना वंदन करावं लागतं. त्यांचं कार्य स्मरण करून त्यांना शरण जावे लागते. आणि अन्यत्र जोही श्रेष्ठ भूमिका, श्रेष्ठ भाग आपल्याला दृष्टीस पडला किंवा जोही वयानं असू दे, गुणानं असू दे, अन्यत्र एखाद्या गोष्टीमुळे एखादा व्यक्ती किंवा प्राणी किंवा भाग आपल्याला श्रेष्ठ त्या ठिकाणी दिसत असेल तर त्याला देखील वंदन केलं पाहिजे. आणि त्याचं ते गुणविशेष आपल्याकडं कसं येईल त्याचं निवेदन त्या भगवंताला आपण तत्क्षणी ठेवलं पाहिजे. दत्तात्रयाने 24 गुरु केले होते, त्या ठिकाणी प्राणी देखील होते. आता ज्या ज्या भूतांमध्ये त्यांना जे जे विशेष गुण दिसले ते त्यांनी त्या भगवंताचं त्याच्यामध्ये रूप म्हणून त्या ठिकाणी मानलं आणि त्यांना ते शरण गेले किंवा त्यांनी वंदन केलं आणि हे संपूर्ण त्या ईश्वराला सगळीकडे पाहण्याचा एक भाग आहे. ईश्वरमय होऊन जाण्याचा एक भाग आहे. मुळात भक्तीची फलश्रुती देखील ईश्वर कोणी वेगळा नसून त्याचं रूप आपणातच दडलेलं आहे. ते रूप शोधण्याची प्रक्रिया आहे. नको असलेलं सगळं पाण्याच्या वरती ज्याप्रमाणे सगळा शेवाळ असतो, तो शेवाळ बाजूला करण्याची प्रक्रिया म्हणजे भक्ती आहे. आणि या भक्ती मार्गातूनच मग त्या भगवंताला आपण भेटत असतो, त्याची भेटी आपण घेत असतो. 56 कोटी वसुमती मध्ये विष्णुमूर्ती असती तयास नमस्कार प्रीती साष्टांग घालावे. आता आपल्या सगळ्या शास्त्रांमध्ये जे आज विज्ञान सांगतं तेच त्यांनी कित्येक वर्षांपूर्वी लिहून ठेवलेलं आहे. या ठिकाणी या पृथ्वीचं माप त्या ठिकाणी दिलेलं आहे, तिचा विस्तार किती आहे ते सुद्धा दिलेलं आहे. समर्थांनी वंदन करणे म्हणजे काय तर त्यांचे गुण स्वीकारणे, त्या समोरच्या वंदनीय व्यक्तींना त्याच्या गुणदोषासकट स्वीकारणे आणि नुसते गुण नव्हे तर दोषासकट स्वीकारणे आहे. त्या परिस्थितीला जसं आहे तसं स्वीकारणे, जसं आहे तसं ॲक्सेप्ट करणे, हे आहे वंदन भक्ती. म्हणून जर
वंदन भक्ती आपण जर लावून घेतली तर आपलं कुटुंब, परिवारातील किंवा इतर समाजातील बऱ्याचशा ठिकाणी जिथे आपल्याला वितंडवाद संभवतो किंवा विवाद संभवतो अशा प्रत्येकाला समर्थ म्हणतात, अशा प्रत्येकाला मनोभावे आपण वंदन केलं पाहिजे, ज्याच्याबद्दल आपणास सगळ्यात आधी ईर्ष्या वाटते किंवा सगळ्यात जास्त द्वेष वाटतो. म्हणून समर्थ म्हणतात त्याला वंदन करावं. त्याला देखील आपण मनोमन त्याला नित्यनियमाने जर आपण वंदन केलं तर त्याच्याप्रती असलेला तो आपला ईर्ष्याभाव त्या ठिकाणी संपून जात असतो आणि मनशांतीला आपण प्राप्त करत असतो. इतरांबद्दल असणारी द्वेष भावना, मत्सर भावना ही त्यागणे म्हणजे आपण त्याच्यावर केलेला उपकार नसून ती स्वतःसाठीच केलेली एक सोय असते. मनशांती मिळवण्याचा त्या ठिकाणी, समाधान मिळवण्याचा त्या ठिकाणी, अंतर्शांत करण्याचा तो एक मार्ग असतो. म्हणून हे सगळे ओझे आपणच वाहू नये. ओझे वाहण्यासाठी आपण आलेलो नाही. आपण या ठिकाणी हे आयुष्य फार सुंदर आहे आणि याचा आनंद घेण्यासाठी आलेलो आहेत. प्रवासामध्ये ओझं कमी असेल तर सोबत सामान जर कमी असेल तर चढउतार करण्यासाठी फारशी अडचण होत नाही, त्रास होत नाही आणि अत्यंत समाधान मनुष्याला लाभत असतं. तसंच आहे आयुष्यामध्ये हे द्वेष, मत्सर, निंदा, उणं हे ओझे आपण वाहूच नये आणि सुखानं आपलं आयुष्य या ठिकाणी व्यतीत करण्याचा आपण प्रयत्न करावा. आणि हे सगळे गुणविशेष असणारे हे सगळे दैवत यांना आपण नित्यनियमानं जे दिसेल, जे दृष्टीला पडतील त्यांना मनोभावे वंदन करावं. म्हणून समर्थ म्हणतात, पशुपती, श्रीपती आणि गबस्ती यांच्या दर्शने दोष जाती तैसाची नमावा मारुती नित्य नमे विशेष. श्रीपती म्हणजे भगवान विष्णू, पशुपती म्हणजे भगवान शंकर आणि गबस्ती म्हणजे या तिघांना नमस्कार करा. यांच्या दर्शने दोष जाती, सगळ्या प्रकारचे जे दोष आहेत या 3 देवतेंना नमस्कार केला की माणसाचे दोष निघून जातात. हनुमंतांसारखी भक्ती कोणी करणार नाही. हनुमंतांचा जो गुण आहे पादसेवन, वंदन, हनुमंतांकडनं शिकावं. श्रीरामांनी सांगावं आणि हनुमंतांनी ते करावं. एवढी दास्य भक्ती हनुमंतांनी केली. म्हणून हनुमंत म्हणजे कोण तर दास रामाचा हा पहिला शब्द हनुमंतांसाठी आहे. हनुमंतांचं स्तोत्र पहा. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना. रामदूत आहे तो रामदूत असल्यामुळे रामाची भक्ती त्याने जशी केली तशी भक्ती करण्याची बुद्धी आम्हाला प्राप्त व्हावी. त्याप्रमाणे आमच्यामध्ये तत्परता यावी. त्याप्रमाणे आमच्यामध्ये तो भाव निर्माण व्हावा. सदैव भगवंताला हनुमंतांनी साष्टांग नमस्कार घातलेला आहे आणि रामांचं काम हे आधी केलं पाहिजे. म्हणून ते रामाच्यासाठी तो सदैव फिरत राहिला. म्हणून हनुमंतांनी आपण रोज हनुमंतांची उपासना केली पाहिजे, रोज हनुमंतांना नमस्कार केला पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, नित्यनेमे हनुमंतांची तुम्ही उपासना करावी, त्यांना नमस्कार करावा. आणि समर्थ म्हणतात आहे पुढे की नित्य म्हणजे नेम आपण घेतलेली उपासना ती नित्य चालली पाहिजे, नेमाने चाललं पाहिजे, विशेष करून चाललं पाहिजे. असं जर झालं तर आम्हाला काय मिळेल? एतेषा दर्शनम पुण्यहा. यामुळे आम्हाला पुण्य प्राप्त होईल. म्हणून या देवतेंची आम्ही पूजा करावी, यांना साष्टांग नमस्कार घालावा. आणि पुढे समर्थ म्हणतात, भक्त ज्ञानी आणि वितरागी, महानुभाव तापसी योगी, सत्पात्र देखोन वेगी नमस्कार घालावे. श्री समर्थांनी नमस्काराचं महत्त्व सांगत असताना हा नमस्कार देहाला नाही आहे, तर त्या देहाबरोबर असलेल्या भगवत गुणाला नमस्कार आहे असं समर्थ सांगतात आहे. जे भक्त आहेत त्यांना नमस्कार करा, जे ज्ञानी आहेत त्यांना नमस्कार करा, जे वितरागी आहेत म्हणजे वैराग्य संपन्न आहेत अशांना नमस्कार करा, जे महानुभाव आहेत म्हणजे महात्म्य आहेत त्यांना नमस्कार करा, जे तपस्वी आहे, तपस्या करणारे आहेत त्यांना नमस्कार करा. नमस्कार व्यक्तीला नाही, नमस्कार देहाला नाही, तर तो नमस्कार त्या गुणांना आहे. म्हणून गुणवंतांना नमस्कार करा. त्याबरोबर समर्थ पुढे म्हणतात, जेथे दिसती विशेष गुण ते सद्गुरूंचे अधिष्ठान, या कारणे तयासी नमन अत्यादरे करावे. याचंच वर्णन केलं आहे. तुमची इच्छा असेल तिथे जरी तुम्ही झुकले तरी सुद्धा तुमचा नमस्कार भगवंतापर्यंत पोचतो. व्यक्ती पूजेला बंधन नाही आणि आग्रही नाही. जिथे चांगलं दिसते आहे, जिथे उत्तम आहे, जिथे नमस्कार करणे, तिथे नमस्कार करणे यालाच म्हणतात दृष्टी.
म्हणून ही दृष्टी आम्हाला सद्गुरूंकडून मिळत असते. आम्ही नमस्कार का करावा? तो आमच्या देहाला सवय व्हावी म्हणून करावा, मनाला सवय व्हावी म्हणून करावा, की त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये चांगले गुण दिसतात आहे म्हणून तो नमस्कार करावा. नमस्कार त्याला करा की जो आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे, जो आपल्यापेक्षा ज्येष्ठ आहे. या ज्येष्ठांना आणि श्रेष्ठांना सदैव नमस्कार करावा. देहभिन्नता असू शकते, पण देहभिन्नता जरी असेल तर त्यामध्ये ईश्वर तत्व मात्र एक आहे. कारण जगामध्ये अनेक पशुप्राणी सगळीकडे दिसतात आहे, परंतु त्यामध्ये जे चैतन्य रूप आहे ते भगवंताचं रूप आहे. फुलपाखरांचे पंख हे फुलपाखराचे वैशिष्ट्य आहे. काय सुंदर त्यावर केलेलं नक्षीपान असेल, कुठल्या कलाकाराने केलं असेल माहीत नाही, पण ते चैतन्य जे आहे ते उडते आहे. ते उडणारं फुलपाखरू सुद्धा मनाला मोहून घेते. म्हणून जगामध्ये अनेक आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, माझ्यापेक्षा अनेकांमध्ये अनेक गुण जास्त आहेत, म्हणून त्या सर्व गुणवंतांना आम्ही नमस्कार केला पाहिजे. तो गुणांचा सत्कार आहे, व्यक्ती सत्कार नाही. म्हणून समर्थांनी इथं म्हटलं आहे, जेथे दिसती विशेष गुण ते सद्गुरूंचे अधिष्ठान, सद्गुरू किंवा देव परमेश्वर, त्या परमेश्वराचं ते अधिष्ठान आहे. कारण त्यामुळे तो परमेश्वर किंवा ते सद्गुरू प्रगट होतात आहे. म्हणून समर्थांची एक ओवी आहे, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. जे भगवंताचं अधिष्ठान तुम्हाला पाहायचं आहे, तो भगवंताचं अधिष्ठान तुम्हाला त्या देहामध्ये दिसतं आहे. म्हणजे त्या भगवंताचं अधिष्ठान तुम्हाला त्या देहामध्ये दिसते आहे. मुंगी चालते हे सामर्थ्य कोणाचं आहे? मुंगी चालते हे मुंगीचं सामर्थ्य आहे की समर्थांचं सामर्थ्य आहे? हत्ती गर्जना करतो हे हत्तीचं सामर्थ्य आहे. म्हणजे जे जे काही सामर्थ्य आहे ते ते त्या प्राण्यांचं आहे. म्हणून त्या त्या प्राण्यांचं जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य त्यांच्या देहानुसार त्यांना ते प्राप्त झालेलं आहे. परंतु ते सामर्थ्य खरं निर्माण करणारा कोण आहे? तर तो परमेश्वर आहे. त्याचं जर अस्तित्व नसेल तर मुंगी चालू शकणार नाही आणि हत्ती गर्जना करू शकणार नाही. म्हणून पृथ्वीमध्ये जितुकी शरीरे तितुकी भगवंताची घरे, असं समर्थांचं वचन आहे. आणि त्या घरांमध्ये तो राऊळांमध्ये वास करणारा राम, म्हणजे त्या देहरूपी वारुळामध्ये देहरूपी असलेल्या त्या देवळामध्ये वास करणारे ते प्रभू राम, तो चैतन्य रूप परमेश्वर, तो निराकार आहे, तो निर्गुण आहे. त्या परमेश्वराचं प्रागट्य आम्हाला त्या देहात दिसते आहे. आणि म्हणून ही संपूर्ण पृथ्वी जी चैतन्यमय आहे ते परमेश्वराचं अधिष्ठान आहे. म्हणून समर्थ म्हणतात, जेथे दिसती विशेष गुण ते सद्गुरूंचे अधिष्ठान, सामर्थ्य आहे चळवळीचे. चळवळ या शब्दाचा अर्थ वळवळ, म्हणजे जो चळवळ करतो, हालचाल करतो ते सर्व त्याचंच आहे. परंतु जेथे भगवंताचे अधिष्ठान पाही, लुक ॲट, त्याच्याकडे पहा तुम्ही, तो भगवंत त्याच्यात आहे. अरे तो आहे म्हणून ते सगळं चालते आहे. झाडाला अंकुर फुटतो किंवा बीला अंकुर फुटतो, झाडाला फळ येते, झाडाला फूल येते, हे कोणाचं सामर्थ्य आहे? झाडाचं. आम्हाला दिसताना ते झाडाचं सामर्थ्य दिसते, पण ते सामर्थ्य त्या झाडामध्ये असलेल्या परमेश्वराचं आहे. म्हणून तर आम्ही निसर्ग पूजा करतो, कारण त्या निसर्गामध्ये सुद्धा परमेश्वर आहे. आम्ही जगामध्ये दिसणारे जे जे उत्तम गुण आहेत ते मनुष्य देहात असो की इतर कुठल्याही देहात असो, त्या गुणांना आम्ही नमस्कार करतो आहे. म्हणून आकार कोणताही धारण केला असला तरी त्या आकारामागे आम्हाला त्यातला गुण दिसला पाहिजे. बऱ्याचदा आपल्याला आकार दिसतो आणि आकारातूनच संघर्ष निर्माण होतो. म्हणून आकार बाजूला ठेवला की भगवंत निराकार आहे आणि तो निराकार हा आकारात सामावला असल्यामुळे आम्हाला आकारच हा त्याचं सामर्थ्य वाटते, पण ते त्याचं सामर्थ्य नाही आहे. ते सामर्थ्य त्या भगवंताचं आहे. तो दिसत नाही. पण आमच्या ज्ञानेश्वर माऊलींनी भगिनी मुक्ताबाईंनी एका अभंगामध्ये म्हटलेलं आहे, ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे. ब्रह्म हे उघडच आहे, हे झाकून ठेवलेलंच नाही आहे, पण ते दिसण्यासाठी दृष्टी मात्र देण्यासाठी आम्हाला कोण पाहिजेत? सद्गुरू पाहिजेत. मुक्ताबाई म्हणतात आहे, एकची माती नाना भांडी रांजणानी सगुडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. एकच माती आहे, त्या मातीपासून नाना प्रकारची भांडी निर्माण होतात आहे. काही रांजण आहेत, काही सुगडे आहेत, काही रांजण आणि सुगडे हे आम्हाला दिसतात, पण त्या रांजण आणि सुगड्यामध्ये असलेली माती दिसत नाही. तसं माणसाला प्राणी दिसतात, पण प्राण्यामध्ये असलेला परमेश्वर दिसत नाही. आम्हाला गाय गाय वाटते आणि गाढव गाढव वाटतो, पण गायीमध्ये असलेला परमेश्वर आणि गाढवामध्ये असलेला परमेश्वर हे चैतन्य रूप आहे, ते एकच आहे. म्हणून तर आमच्या शांती ब्रह्म नाथांनी गाढवाला पाणी पाजलं, गंगेचं का पाजलं? कारण त्यामध्ये सुद्धा त्यांना ते ईश्वर तत्व दिसलं होतं. म्हणजे नामदेव महाराजांनी कुत्र्याच्या पाठीमागे धावून त्याला सुद्धा सांगितलं होतं की ती भाकरी कोरडी खाऊ नको, त्यावर तूप घे. म्हणजे परमेश्वराचं प्रागट्य हे देहामध्ये आहे. हे जेव्हा सद्गुरू दृष्टी देतील तेव्हा कळेल.
तोपर्यंत कळणार नाही. म्हणून आमच्या मुक्ताबाई त्या एका अभंगामध्ये म्हणतात, एकची सूत नाना कपडे, दोरा एकच आहे पण नाना कपडे आहेत, धोतर आणि लुगडे. पण आम्हाला त्या ठिकाणी कपडा दिसतो आहे, त्या ठिकाणी आम्हाला धोतर दिसते आहे, त्यामध्ये आम्हाला लुगडे दिसते आहे, परंतु त्यामध्ये असलेलं सूत दिसत नाही. ते सूत म्हणजे ते ब्रह्म आहे आणि कपडा म्हणजे देह धारण करणारा तो प्राणी किंवा व्यक्ती आहे. म्हणून आम्ही कुठल्याही देहाला नमस्कार करत नाही, आम्ही त्यामध्ये असलेल्या परमेश्वराला नमस्कार करतो. पृथ्वीमध्ये जितकी शरीरे तितकी भगवंताची घरे, असं का म्हटलंय? कारण त्या घरामध्ये एक घर आहे आणि त्या घरातला जो स्वामी आहे तो आत्माराम आहे. म्हणून मुक्ताबाई पुढे म्हणतात, एकची सोने नाना लेणे. एका सोन्यापासून कानातले होतात, नाकातले होतात, गळ्यातले होतात, सगळ्या सोन्याचे अलंकार होतात. म्हणून सोन्याला ती कानातली दिसत नाही, तो हार दिसत नाही. सोनाराला काय दिसतं? कानातली दिसत नाही. सोनाराला ते हार दिसत नाही, सोनाराला कुठलाही अलंकार दिसत नाही. त्या अलंकारामध्ये असलेलं त्याला सोनं दिसतं. आम्हाला सुद्धा सद्गुरूंनी जर दृष्टी दिली तर आम्हाला तो प्राणी दिसणार नाही, तो व्यक्ती दिसणार नाही, तर त्या व्यक्तीमध्ये असलेला चैतन्य रूप परमात्मा आम्हाला दिसू लागेल. पण त्यासाठी भगवत कृपा पाहिजे, सद्गुरू कृपा पाहिजे. म्हणून मुक्ताबाई म्हणतात आहे, म्हणे मुक्ताबाई ऐक चांगदेव. मुक्ताबाईंनी चांगदेवांना उपदेश केला आहे. चांगदेवांच्या त्या गुरुस्थानी आहेत 65 अभंग चांगदेवासाठी मुक्ताबाईंनी केलेले होते. चांगदेव 65 ही प्रसिद्ध आहे. मुक्ताबाई म्हणे ऐक चांगदेव खरे आणि रोकडे. जे खरं आहे, जे सत्य आहे, जे अविनाशी आहे, जे ब्रह्म आहे, आकार बदलत जाईल ते ब्रह्म आहे. आकार बदलत जाईल. कुंभाराकडचं जे मडकं आहे ते जर खराब असेल, फुटकं असेल, तर कुंभार काय करतो? तीच माती फोडून टाकतो, त्या मडक्याचा चुरा करतो, तिला वस्त्रगाळ करतो आणि त्याच मातीतून पुन्हा दुसरं मडकं तयार करतो. म्हणजे आकार हा कायम नाही आहे, तर आकाराबरोबर ती माती कायम आहे. तसं मनुष्य कायम नाही आहे. त्या मनुष्याचा आकार बदलून जाईल, देह बदलेल, पण त्यामधला जो चैतन्यरूप परमेश्वर आहे तो तोच आहे. अजून सोपं उदाहरण म्हणजे आपल्या घरामध्ये विजेची अनेक उपकरणं आहेत. लहान मूनलाईट आहे, मोठा ट्यूबलाईट आहे. आता वेगवेगळ्या प्रकारची उपकरणं घरामध्ये आहेत, पण ती उपकरणं ज्याच्या सामर्थ्यावर चालतात त्या सामर्थ्याला आम्ही वीज असं म्हणतो. त्याप्रमाणे हे संपूर्ण जगतामध्ये असलेलं सगळं चर फिरणारे सगळे प्राणी मात्र अचर असणारे सुद्धा चराचर यामध्ये ती वीज आहे. म्हणजे परमेश्वर रूपी अधिष्ठाता तेथे बसलेला आहे, म्हणून ते चालतात आहे. ते भगवंताचं प्रागट्य आहे. ते भगवंताला आपल्याला ओळखता आलं पाहिजे. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे, जेथे शेषाची प्रज्ञा मंदली, श्रुतीस मौन्य मुद्रा पडली, जानपणे न वचे वदली स्वरूप स्थिती. आपल्याला एखादी गोष्ट कळत नाही म्हणून तिला मिथ्या कसं म्हणावं? तर समर्थ म्हणतात आहे, सद्गुरु मुखाने श्रवण करून, मनन करून, निधिध्यासाने ते अंतरी ठसेल असा प्रयत्न आपण करावा. आपणास नुमजे बरवे, म्हणून मिथ्या कैसे करावे, ना तरी सदृढ धरावे सद्गुरुमुखे. ब्रह्म आपल्याला एखादी गोष्ट कळत नाही. समर्थ म्हणतात, आपणास नुमजे बरवे, म्हणजे एखादी गोष्ट कळत नाही म्हणून मिथ्या कैसे करावे, म्हणून तिला मिथ्या कसं म्हणावं, ना तरी सदृढ धरावे सद्गुरुमुखे. सद्गुरुमुखाने श्रवण करून, मनन करून, निधिध्यासाने ते अंतरी ठसेल असा प्रयत्न केला तर आपल्याला ते कळू शकेल. मिथ्यतेची सत्य झाले, सत्य असो न मिथ्य केले, संदेह सागरी बुडाले अकस्मात मन. ब्रह्म मिथ्या वाटत होते, ते सत्य ठरलं. ही पंचभौतिक सृष्टी प्रत्यक्ष डोळ्यांना दिसत असते, म्हणून ती सत्य वाटत होती, ती मिथ्या ठरली. त्यामुळे मनाचा गोंधळ उडाला आणि ती एका संशय समुद्रात बुडले. मनास कल्पयाची सवे, मने कल्पिले ते नव्हे, तेने गुणे संदेह धावे, मी पणाचे निपंथे. मनाला सदा कल्पना करत राहण्याची सवय आहे आणि आत्मवस्तू तर मन जे कल्पिते त्याच्या पलीकडील आहे. त्यामुळे मग मीपणा बळावतो आणि मनात अनेक संशय उत्पन्न होतात. तरी तो पथची मोडावा, मग परमात्मा जोडावा, समूळ संदेह तोडावा, साधूचेनी संगती. म्हणून मीपणाचा मार्ग सोडून द्यावा व साधूंच्या समागमाने सर्व संशय समूळ नष्ट करून परमार्थ प्राप्ती करून घ्यावी. मी पण शस्त्रे तुटेना, मी पण फोडिता फुटेना, मी पण सोडिता सुटेना काही केल्या. मी पण हे शस्त्राने तुटत नाही, मी पण फोडिता फुटेना.
ते फोडता येत नाही, त्याला फोडावे म्हटले तरी ते फुटत नाही. मी पण सोडिता सुटेना, त्याला सोडून झटकून टाकावे म्हटले तरी ते केल्या सुटत नाही. मीपणे वस्तू ना कळे, मीपणे भक्ती मावळे, मीपणे शक्ती गळे वैराग्याची. मीपण असते तोपर्यंत आत्मवस्तूची प्राप्ती होत नाही. मीपणाने भक्ती मावळते, मीपणामुळे वैराग्याचे बळ कमी होऊ लागते. मीपणे प्रपंच न घडे, मीपणे परमार्थ बुडे, मीपणे सकळही उडे, यश कीर्ती प्रताप. एवढंच काय तर मीपणामुळे काय काय होतं, प्रपंच सुद्धा धड होत नाही आणि परमार्थ तर सापच बुडतो. मीपणामुळे माणसाचं यश कीर्ती प्रताप सर्व नष्ट होऊन जातं. पुढे म्हटलंय, मीपणे मित्री तुटे, मीपणे प्रीती आटे, मीपणे लिगडे अभिमान अंगी. मैत्री तुटते, प्रीतीला ओहोटी येते आणि मग अंगी अभिमान जणू काय चिकटून बसतो. मीपणे विकल्प उठे, मीपणे कळह सुटे, मीपणे संमोह फुटे ऐक्यतेचा. मीपणाने मनात संशय निर्माण होतो, मीपणाने कलह हळूहळू मोकळा सुटतो आणि म्हणून मग सर्वांशी भांडण होऊ लागते आणि तादात्म्याचा भ्रम उत्पन्न होतो आणि ऐक्य भंग पावते. मीपणा कोणासीच नसाहे, ते भगवंती कैसेनी राहावे, कैसेनी साहे, म्हणून मीपण सांडून राहे तोची समाधानी. मीपणा कुणाला सहन होत नाही, मग भगवंताला कसा सहन होईल. म्हणून जो मीपणा सोडून निराभिमान वृत्तीने राहतो तोच समाधानी होतो. मीपण कैसे त्यागावे, ब्रह्म कैसे अनुभवावे, समाधान कैसे पावावे, कोण्या प्रकारे. यावर श्रोता प्रश्न करीत आहे की मीपणाचा त्याग कसा करावा, ब्रह्माचा अनुभव कसा घ्यावा व कोणत्या प्रकारे समाधान प्राप्त करून घ्यावे. त्यावर समर्थ म्हणतात, मीपण जाणून त्यागावे, ब्रह्म होऊन अनुभवावे, समाधान ते पावावे निसंगपणे. तो म्हणतो की मीपण ओळखून त्याचा त्याग करावा आणि ब्रह्म होऊन ब्रह्माचा अनुभव घ्यावा, तसेच निसंग होऊन समाधान मिळवावे. आणि एक समाधान मीपणे विन साधन करू जाणे तोची धन्य समाधानी. याखेरीज एक प्रकारचे समाधान आहे जो कर्तृत्व अहंकारा वाचून साधन करण्याची कुशलता प्राप्त करतो. असा जो समाधानी आहे तोच खरोखर धन्य समजावा. मी तो ब्रह्मची झालो स्वतः, साधन कोण करीला आता, ऐसे मनी कल्पू जाता कल्पनाची उठे. जर मी आता ब्रह्मच झालो आहे तर आता साधना कोण करील, असे जो मनात आणतो त्याला कल्पनाच घेरून टाकते. ब्रह्मी कल्पना न साहे, तेची तेथे उभी राहे, तैसी शोधून पाहे तोची साधू. ब्रह्माच्या ठिकाणी कल्पना म्हणजेच द्वैत टिकू शकत नाही. असे असता तेथेच कल्पनेचा शिरकाव झाला तर खरोखरच साधू असतो. तो कल्पनेचे मूळ शोधून काढून तिचा समूळ नाश करून टाकतो. निर्विकल्पीसी कल्पावे, परिकल्पिते आपण न व्हावे, मीपणासी त्यागावे येणे रीती. समर्थ सांगतात की निर्विकल्पाची कल्पना आपण करावी, पण कल्पना करणारा म्हणून आपण वेगळा उरू नये. याप्रमाणे वेगळे न राहता परब्रह्म वस्तूशी ऐक्य झाले की मीपणाचा त्याग आपोआपच होतो. या ब्रह्मविद्येच्या लपणी काहीच नसावे असोनी, दक्ष आणि समाधानी तोची हे जाणे. या ब्रह्मविद्येतील रहस्य हे आहे की तिची प्राप्ती होते तो देहात असून नसल्यासारखाच होतो. हे कसे होते ते जो दक्ष आहे, सावध असतो, तोच खरोखर ते जाणू शकतो. जयासे आपण कल्पावे, तेची आपण स्वभावे, येथे कल्पनेच्या नावे शून्य आले निर्विकल्प. अशा ब्रह्माची कल्पना करता करता त्या ब्रह्माशी स्वाभाविकपणे जेव्हा ऐक्य होते तेव्हाच कल्पना शिल्लक उरत नाही. पदीहून चढो नये, करावे साधन उपाये, तरीच सापडे सोय अलिप्तपणाची. याप्रमाणे अद्वैत सिद्ध झाले की आपल्या भूमिकेवरून खाली घसरू नये, साधन करीतच राहावे आणि त्या योगे मग ते करूनही त्यापासून अलिप्त कसे राहावं ते आपल्याला कळून येतं. राजा राजपदी असता, उगीच चाले सर्व सत्ता, साध्यची होऊन तत्वता साधन करावे. राजा आपल्या राज्यपदी आरूढ झालेला असतो. तो स्वतः काहीच करत नाही, पण त्याच्या सत्तेने आपोआप सर्व कारभार सुरळीत चालू असतो. तसे आपण ब्रह्मरूप होऊन राहावं आणि कर्तृत्व अहंकार न धरता साधना करीत राहावी. साधन आले देहाच्या माथा, आपण देव नवे वर्णो आता, ऐसा करून अकर्ता सहजची झाला. साधन ही क्रिया आहे, ती देहाच्या द्वारेच घडत असते. आपण तर सर्वथा देह नाहीच, त्यामुळे साधन करूनही आत्मज्ञानी हा सहजच अकर्ताच राहून जातो. देह आपण ऐसे कल्पावे, तरीच साधन त्यागावे, देहात इथं असता स्वभावे देह कैचा, नाते साधन नाहत नाते देह, आपला आपण निसंदेह, देहीचा असोन विदेह स्थिती ऐसी.
साधन त्यागावे असा संकल्प देहबुद्धीशिवाय उठू शकतच नाही. आपण देहातीत स्वाभाविकपणे आहोत, तर मग देहाचा संबंध येतोच कुठे? देहाकडून होणारे साधन आणि देह हे आपल्याशी संबंधित नाही असा निसंदेह अनुभव आला की त्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे संदेह निर्माण होत नाहीत आणि देहात असून विदेह स्थिती म्हणतात ती अशी असते. साधने विन ब्रह्म होता, लागो पाहे देह ममता. आळस प्रबळे तत्वता, ब्रह्मज्ञान मिसे परमार्थ मिसे अर्थ जागे, ध्यान मिसे निद्रा लागे, मुक्ती मिसे दोष भोगे अनर्गळता, निरूपण मिसे निंदा घडे, संवाद मिसे विवाद पडे, उपाधी मिसे ऊन जडे अभिमान अंगी, तैसा ब्रह्मज्ञान मिसे आळस अंतरी प्रवेशे, म्हणे साधनाचे पिसे, काय करावे साधनाशिवाय ब्रह्म झाल्याने. म्हणजेच केवळ शब्दज्ञान उत्तम झाल्याने देहाबद्दल आत्मीयता उत्पन्न होऊ लागते आणि आपणास ब्रह्मज्ञान झाले आहे असे वाटून निमित्ताने आपण आळस मात्र वाढू आपला लागतो. परमार्थाच्या निमित्ताने स्वार्थ जागृत होतो, ध्यानाच्या मिशाने झोप येऊ लागते आणि आपण मुक्त होत आहोत या कल्पनेमुळे स्वच्छंदपणाने तो विषय भोग सेवन करू लागतो आणि दोषी होतो. निरूपणाच्या निमित्ताने परनिंदा घडते, संवादाच्या विषयाने वितवड घालू लागतो आणि उपाधीच्या योगे अभिमान अंगी जडतो. अशा प्रकारे या प्रकारे ब्रह्मज्ञानाच्या मिशाने अंतरात आळस प्रवेशला की मी ब्रह्मज्ञानी आहे, आता मी वेड्यासारखं साधन कशासाठी करू असे तो म्हणू लागतो. म्हणून पुढे समर्थांनी श्लोक दिलाय की करोमी क्लो गच्छामी की गुहामी त्यजामी खिम आत्मना पुरितः सर्व महाकल्पांबुना यथा. महाप्रलयाच्या वेळी जिकडे तिकडे पाणीच पाणी भरून जाते त्याचप्रमाणे आत्माही सर्व ठिकाणी भरलेला आहे. मग मी काय करू, कुठे जाऊ, काय घेऊ आणि कशाचा त्याग करू या वचनासारखी वचने तो आपले वागण्याचं समर्थन करण्यास आधार म्हणून देतो आहे. जसे आपल्या शस्त्राने आपण स्वतःला जखमी करून घ्यावे त्याप्रमाणे तो आपला नाश आपणच करून घेत असतो. वचन आधारी लाविले जैसे शस्त्र फिरविले स्वतः म्हणून घेतले जयापरी, तैसा उपायाचा अपाय विपरीतपणे स्वहित जाये, साधन सोडिता होय मुक्तपणे बद्ध. साधना करिताच सिद्धपण हातीचे जाईल निघून, तेने गुणे साधन करूच नावडे. अशा उपायाने जो स्वतःच अपाय करून घेतो तो या विपरीत आचरणाने सोयीतास मुक्तो आणि साधन सोडल्याने व तेही मुक्तपणाच्या अभिमानामुळे सोडल्याने तो वास्तविक बद्ध होतो. त्याला वाटत असते की आपण सिद्ध असून जर साधन केलं तर सिद्धपणा हातातून निघून जाईल या विचाराने त्याला साधन करावेसे वाटत नाही आणि ते त्याला आवडत सुद्धा नाही. लोक म्हणती हा साधक हेची लज्जा वाटेत, साधन करीती ब्रह्मादिक हे ठाऊके नाही. त्याला लोकांना वाटते की हा आपण साधना करीत आहोत तर आपल्याला साधकच सगळे समजतील, सिद्ध मानणार नाहीत. त्यालाच फार लाज वाटत असते की पण ब्रह्मादिकही साधन करीतच असतात हे त्याला कळत नाही. आता असो हे अविद्या अभ्यासा सारणी विद्या अभ्यासे पाविजे अद्या पूर्ण ब्रह्म साधन करीतच असतात. हा सर्व अविद्येचा प्रभाव आहे आणि सद्विद्या ही अभ्यासाला अनुसरूनच असते, अनुसरणारीच असते आणि आद्य असे जे पूर्ण ब्रह्म आहे त्याची प्राप्ती अभ्यासानेच होते. अभ्यास करावा कवन ऐसा श्रोता करी प्रश्न, परमार्थाचे साधन बोलिले पाहिजे. यावर श्रोत्यांनी प्रश्न विचारलाय की परमार्थ साधण्यासाठी कशाचा अभ्यास करावा ते आता तुम्ही आम्हाला सांगावे. याचे उत्तर श्रोतयांसी दिदले पुढले समासी निरूपले साधनासी परमार्थाच्या. याचे उत्तर पुढील समासात देणार आहे समर्थ, त्यात परमार्थाच्या साधनाचे निरूपण केलं जाईल. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे साधन प्रतिष्ठा नाम समास 7वा. जय जय रघुवीर समर्थ.